अनिकेत पाटीलने हाताळला. तर लो स्कोरिंग मॅच होती, सहजतेने सोनारपाडाने ती जिंकलेली आहे. पण आता समोर आहे गावदेवी उंबारली, त्यामुळे ही मॅच फार मजेशीर होईल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर सोनारपाडाचा जो परफॉर्मन्स होतोय, सगळे सोनारपाडाचे सगळे समर्थक प्रचंड खुश आहेत. कारण ज्या पद्धतीने अजूनही अंगाम भरपूर शिल्लक आहे आणि त्याआधीच 10 ट्रॉफीज आपल्या नावावरती केलेले आहेत. अप्रतिम क्रिकेट सध्याच्या घडीला सोनारपाडा खेळतोय. दुसऱ्या बाजूला उंबारली संघ तो उंबारली संघाने यंदा 5 ट्रॉफीज जिंकलेले आहेत आणि त्याच्या दुप्पट आपण पाहिलं सोनारपाडा. तर ट्रॉफ्या कोणी किती जिंकल्या आहेत तो शेवटी इतिहास आहे. आता या मॅचमध्ये कोण कसा खेळतोय या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तर 4 ओव्हरची मॅच असणार आहे. सोनारपाडाने जिंकलेला टॉस. स्वागत आहे सगळ्यांचं असं लाडक्या क्रीडा रसिकांचं. जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडोन आयोजित स्कायरा चषक. स्कायरा अर्थातच तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्कायरा आकाश पाटील यांची ही सुकन्या, जिच्या नावाने आपण शिवडोन संघाला खेळताना बघितले, जिच्या नावाने अनेक संघांना आकाश पाटील यांनी पुरस्कृत केलेले आहे. सध्या हॉटेल व्यवसायामध्ये व्यस्त असल्या कारणाने ते या ठिकाणी येऊ शकले नाही, पण त्यांच्या हॉटेल व्यवसायासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. आकाश पाटील ज्यांनी आपल्या मुलीचं नाव, आपल्या गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मागच्या काही हंगामामध्ये प्रकाश झोतामध्ये आणलेले, त्या स्कायराच्या नावाने ही स्पर्धा आपण बघताय. स्कायरा चषक 2026 आज दुसरा अंतिम दिवस मैदानावरती आपण बघताय. सामना क्रमांक 3 या ठिकाणी सुरू झालेला आहे. 8 सामने आज आपल्याला दिवसभरामध्ये कव्हर करायचे आहेत. महत्त्वाचा सामना फायनलचा असणार आहे. सध्या उंबारली आणि सोनारपाडा दोघांनी एक एक सामना जिंकला आहे. उंबारलीने पहिल्या सामन्यामध्ये कोळेगाव संघाला पराभूत केलं, तर दुसऱ्या मॅचमध्ये गावदेवी घेसरला सोनारपाडाने पराभूत केला. आणि आता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना स्ट्रायकिंग एंडला बॅटर त्या ठिकाणी आपण बघतोय यश पाटील, दुसऱ्या बॉलला प्रेम भोईर, बॉलिंग मार्कवर बाहुबली. पहिलाच बॉल बाहुबलीचा पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. टायमिंग बघा काय बेमिसाल होता, फार वेग आहे बाहुबलीकडे आणि त्याचा पुरेपूर फायदा आपण बघितला या फटक्यामध्ये होताना. फार जास्त ताकद नव्हती पण टायमिंग जबरदस्त होता. यशला पहिल्याच बॉलवरती यश मिळते 6 धावा. ज्या बाहुबलीने पहिल्या ओव्हरमध्ये मागच्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती, केवळ 1 धाव दिली होती, त्या बाहुबलीचं स्वागत केले बॉलिंग मार्कवर यशने. 6 धावा आल्यात. अमर हा देखील उडवलाय, हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. ओ बॅक टू बॅक 2 षटकार. मी मगाशीच म्हटलं की मागच्या मॅचमध्ये काय केलंय किंवा आधीचा काय रेकॉर्ड आहे ते महत्त्वाचं नाही, चालू सामन्यामध्ये तुम्ही काय करणार. मागच्या मॅचमध्ये 5 घेणारा अमर जो मॅन ऑफ द मॅच होता आणि या मॅचमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार. मागच्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केल्या होत्या 6 आणि इथे 2 बॉलमध्ये 12 आलेले आहेत. यालाच तर क्रिकेट ऐसे नाव. अनिश्चितता भरलेली आहे खेळामध्ये, कुठलीही गोष्ट निश्चित नसते. सिनेमासारखं नसतं क्रिकेटमध्ये की स्क्रिप्ट लिहिली आहे त्यानुसार सगळं काही घडत जाणार. इथे प्रत्येक क्षणाला प्रत्येक चेंडू गणित काही ना काही तरी घडत जातं. ओ पॉईंटच्या खेळायचा प्रयत्न, झेलची शक्यता. ओ हो झेल ड्रॉप केला. क्षेत्ररक्षक सौरभ ठाकूर होते. फार मोठी या ठिकाणी आपण बघितला चूक झाले. पॉइंटला सौरभ ठाकूर एक यंगस्टर त्या ठिकाणी चूक करतोय. जीवनदान मिळतंय यशला, ज्याने 2 षटकार ठोकले. फार जिगरबाज होती आहे यशकडे. बाहुबलीच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके आले. 13 धावा 3 चेंडूत आलेले आहेत. मागच्या मॅचमध्ये 3-13चं इक्वेशन आपण बघितलं होतं पहिल्या मॅचमध्ये. आणखीन एक तडाखा.
तिसरा षटकार बाहुबलीच्या अगेन्स्ट. यावेळेस मात्र प्रेम सिनियरने ठोकला षटकार. धावसंख्या धावफलकावरती 19. मजा येईल या मॅच मध्ये, कारण की सोनारपाडा संघ यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्म मध्ये तितकाच दर्जेदार फॉर्म उंबारलीचा राहिलाय आणि त्यामुळे दोघेही आता एकमेकांविरुद्ध वाघासारखे भिडतील. 19 धावा अवघ्या 4 बॉल मध्ये आलेले आहेत. ओहो, पूल केलाय, हा देखील गेलाय बाहेर. येतो हा षटकार आणि धाव फलकावरती बघतो आपण 25 झाल्यात 5 बॉल मध्ये. मागच्या मॅच मध्ये सोनारपाडाने 22 वरती रोखलं घेसरला. आता पहिल्याच ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये 25. किती विरोधाभास आहे बघा. मागच्या मॅच मध्ये 5 घेणारा बाहुबली या मॅच मध्ये 25 धावा 5 बॉल मध्ये खर्च करतोय. समोर उंबारली संघ बदलला आणि बघा मॅच मध्ये ओहो, हा देखील गेलाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये आलेल्या धावा एकूण 29 धावा. व्हॉट अ स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. स्वप्नवर्ध सुरुवात दोन्ही सलामीवीरांनी दिलेली आहे. आधी 2 षटकार ठोकले ते यशने 13 केल्या पहिल्या 3 बॉल मध्ये. त्यानंतर प्रेमही म्हणाला मी तरी कुठे कमी आहे. प्रेमने पुढच्या 3 बॉल मध्ये 16 केल्या. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 29 धावा. काय जबरदस्त सुरुवात. महेश पाटील, रुपेश म्हात्रे, गंगाराम पाटील, शैलेश पाटील, सौरभ पाटील या सगळ्यांना मी इन्व्हाइट करतो या आपण स्टेजवरती. पांडुरंग म्हात्रे, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर या सगळ्यांनी आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्कायरा चषक 2026 या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये सोनारपाडा संघ पुन्हा एकदा बघूया. अनिकेत ज्याने मागच्या ओव्हरमध्ये निर्धाव षटक फेकलं होतं, पहिलं निर्धाव षटक मेडन ओव्हर फेकण्याचा बहुमान जे अनिकेतला प्राप्त झाला होता, तो अनिकेत आता दुसऱ्या षटकामध्ये येतोय. बघूया मागच्या मॅच प्रमाणे गोलंदाजी होते का. समोरचा प्रतिस्पर्धी बदलला आणि बघा 29 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आलेले आहेत. उंबारली संघ देखील या ठिकाणी तयार आहे. चॅलेंज स्वीकारले त्यांनीही सोनारपाडाचं. तुम्ही फॉर्म मध्ये तर आम्ही कुठे आउट ऑफ फॉर्म आहोत. ओहो, लॉफ्ट केला, फिल्डर जज करतायत त्या ठिकाणी आणि बघा झेल ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षक अमोलकडनं देखील झेल सुटलाय. म्हणजे मागच्या मॅच मध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या बाजूने घडल्या, सकारात्मक घडल्या. या मॅच मध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या अगेन्स्ट घडताना दिसत आहेत आणि या 3 धावा या ठिकाणी येत आहेत. एकच काढले बघा. आणि या दरम्यान आपण बघताय धावसंख्या 30. ओ खराब बॉल, ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षक चेतन त्या ठिकाणी होते. गुड फिल्डिंग. 2 धावा पुन्हा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा झाल्यात. झेल अमोलकडनं सुटणं अपेक्षित नव्हतं. मागाशी सौरभकडनं झेल सुटला. समोर ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे, आक्रमणाला रोखायचं असेल तर विकेट फार महत्त्वाचे आहेत, पण या मैदानावरती तसं काही घडताना दिसत नाहीये. फिल्डिंग मध्ये बदल त्या ठिकाणी आपण बघतायत. चेतनला पाठवलंय, यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आलेला आहे. प्रथमेश पालकरी. या दरम्यान ही 1 धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 33 धावा. या 3 बॉल मध्ये आपण बघतायत 4 धावा आलेल्या आहेत. पहिले षटक बाहुबली या संघाचा फ्रंट लाईन बॉलर, या संघाचा अष्टपैलू खेळाडू बाहुबलीला टार्गेट करण्यात आला. अनिकेत प्रयत्न करतोय. जी तोडफोड जी मारझोड झालेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये, कुठेतरी तिला कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. फुल टॉस होता, ऑफ स्टंप मध्ये ड्राईव्ह करतायत. वाईडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने येऊन चेंडू अडवतायत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सौरभ होते, सौरभ ठाकूर. ही 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय 34 धावा. चांगली मॅच, चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न सोनारपाडाचा. झेल इथे ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघताय चिराग ठाकूर कडनं हा झेल ड्रॉप झालाय. 3 झेल ड्रॉप झाले सोनारपाडाकडनं आणि कुठेतरी हा संघ दबावाखाली आलाय की काय
हा प्रश्न आहे. जे आक्रमण झालंय त्या आक्रमणातून कुठेतरी हा संघ थोडासा बॅकफुटवरती दिसतोय. बॉडी लँग्वेज थोडीशी बदलली दिसते, पण ज्या आत्मविश्वासाने हे दोन बॅटर मैदानात ते खेळत आहेत, संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न. पुढे आले, फ्रंट फुटवरती ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला मिड ऑफला चेंडू त्या ठिकाणी कव्हर केला आहे आणि या दरम्यान आपण बघताय सिंगल येते. अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. दुसरं धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेले आहेत त्या 36. पहिल्या ओव्हरमध्ये 29 आल्या, पण अनिकेतने केवळ 7 धावा दिल्या आहेत. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी आपण बघतायत सोनारपाडा संघाचं. RM11 सोनारपाडा स्वर्गीय राकेश म्हात्रेच्या नावाने हा संघ खेळताना आपण बघतोय. कित्येक वर्षापासून राकेश म्हात्रेच्या अनंत आठवणी आपल्या हृदयामध्ये आहेत. फार तरुण वयामध्ये राकेश आपल्याला सोडून गेला, पण फार तरुण वयामध्ये त्याने जे केलेलं काम, सोशल वर्क नेहमी सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. ज्याने बजरंग दलसाठी फार मोठी त्याची कामगिरी राहिलेली आहे आणि एक उभरता सितारा खरं तर नावारूपाला राकेश येतच होता, पण काळाने झडप घालून त्याला आपल्यापासून हिरावून नेलं आणि आज त्याच्या नावाने हा संघ खेळतोय. याच नावाने प्रतिष्ठान देखील काम करत असतं. पिण्याचं पाणी मोफत अनेक ठिकाणी दिलं जातं. या दरम्यान 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 36 धावा झाल्यात. 18ची धावगती या ठिकाणी राखलेली. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार होतोय यश केने. लेफ्ट आर्मवरती विकेट. यशच्या गेस त्या ठिकाणी यशने केला प्रहार. हा येतोय षटकार. अंपायरचे हात बघा किती वर गेले होते. हे जी एक वेगळी स्टाईल आहे, एकदम स्ट्रेट. कदाचित मोठा षटकार होता म्हणून की काय इतके वर आत गेले. आणि बघा 314चा स्ट्राईक रेटने बॅटिंग करतात मैदानावरती. यश वर्सेस यश, दोघांचे एकच रास एकच नाव, पण यश कुणाला मिळणार? सध्या तरी यश पाटीलला मिळते. हा चांगला चेंडू होता, चांगलं कमबॅक यश केने. फार कमी वयाचा खेळाडू आहे आणि सातत्याने विश्वास दाखवत आहेत सिनियर खेळाडू त्याच्यावरती. तोही त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. एक लेफ्ट हँडेड बॉलर टीममध्ये असणं फार गरजेचं आहे. काही संघ त्यासाठी नक्कीच विचार करत आहेत. डाव्या हाताचा गोलंदाज प्रत्येक टीमला हवा असा वाटतो. खराब बॉल, ज्युसिफुल टॉस फ्रेमला. असे चेंडू तुम्ही नाही देऊ शकत. आणि बघा एजीने ही वेगळी स्टाईल या ठिकाणी दाखवली. प्रेमने ठोकलाय षटकार आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती 49. मोठं टार्गेट चेस करावं लागेल. काल 92 धावांचा रेकॉर्ड निळजेने केला या मैदानावरती, पण याच मैदानावरती नंतरच्या काही मॅचेस चेसिंग करताना फार अडचणी संघांना येताना आपण बघितलेले आहेत. सेकंड हायेस्ट टोटल शिवडून एची होती 67. बॅटची एज, पण नशीब बलवत्तर. चेंडू समोर पडलाय गोलंदाजच्या आणि या दरम्यान हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 49. तिसरं षटक सुरू आहे. अजूनही 2 षटक शिल्लक आहे. पार्टनरशिप बघा मगाशी प्रेम सिनियर आणि भावेशमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 50ची पार्टनरशिप झाली, 51ची, आणि ही पार्टनरशिप देखील आता 50च्या पुढे जाईल. ओहो, काय झेल टिपलाय. 50च्या पुढे नाही जाऊन दिली पार्टनरशिप योगेशने. इथून मात्र फलंदाज बाद होत आणि फायनली एक झेल टिपलाय. सोपे झेल ड्रॉप झाले, पण हा कठीण झेल योगेशने एका हाताने खाली वाकत असताना टिपलाय. ही पार्टनरशिप ब्रेक झाले. जी पार्टनरशिप आपण 49 धावांची बघितली आणि मैदानावरती पहिला गडी बाद होतोय सिनियर प्रेमच्या रूपाने गावदेवी उंबारणी संघाचा. ते एक प्रेम उतरलाय, बाहेर आलाय, दुसरा प्रेम मैदानामध्ये दाखल झालाय. दोघांमध्ये फरक जर आपण बघितला, दोघे ऑलराऊंडर आहेत. ही एकच साम्यता आहे, पण एक लेफ्ट हँडेड आहे, एक राईट हँडेड आहे. एक कमी उंचीचा आहे, एक जास्त उंचीचा, एक अनुभवी आहे, एक ज्युनियर आहे, एक लेदर बॉलचं प्रशिक्षण घेतो, लेदर बॉल खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दहशत ज्याने कित्येक वर्षापासून निर्माण केले, तो सिनियर प्रेम. बघूया ज्युनियर मैदानावरती आलेलं आहे. लेफ्टी वर्सेस लेफ्टी ही जुगलबंदी बघायला मिळेल.
आणि बघा अंडर 19चे दोन बॅटर मैदानावरती आहेत आणि गोलंदाजही अंडर 19चेच आहेत. पंचांकडनं गाड घेतात. पंचांनी सांगितलं की गाड या ठिकाणी आय थिंक मिडल स्टंपची गाड घेतलेली आहे. पण टेनिस बॉलमध्ये गाड घेण्याला काही अर्थच नसतो खऱ्या अर्थाने. बऱ्याचदा गाड घेतात, कुठेही जातात, यष्ट्यांच्या मागे जाऊन खेळतात. पण लेदर बॉल प्लेयर आहेत त्यामुळे ती शिस्त असते, ते नियम असतात, रूल्स असतात. गाड ती घेतली जाईल. फुल टॉस व्यवस्थित आला नाही बॅटवर. चेंडू मागे गेला. फिल्डर थोडा वेळ थांबले पण या दरम्यान 2 धावा नाही थांबू शकले. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 51 धावा झाल्यात. 3 षटकानंतर उंबारलीची धावसंख्या 51 धावा. जी 51 धावांची पार्टनरशिप आपण बघितली होती तीच 51 धावा आपण बघतायत. चला यानंतर गावदेवी क्रिकेट संघ नारिवली वर्सेस पडले संघ हर्षलचा संघ. टॉससाठी रिपोर्टिंग करा लगेचच. त्या ठिकाणी आपण बघताय चिराग ठाकूर बॉलिंग मार्क तयार. नरेश चेंडू मागे आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली ती 52 धावा. बॉलिंग मार्क चिराग आणलाय. प्रयत्न करतील पुढच्या 2 ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा. पण उंबारलीकडे विकेट्स आहे त्यांच्या हातामध्ये. बॅटिंगमध्ये स्ट्रेंथ आहे त्यामुळे तेही 70 च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. त्यांनाही माहिती आहे सोनारपाडा संघाची ताकद, त्यांचा फॉर्म, त्यानुसार त्यांनाही जास्तीत जास्त धावा करण्याचा त्यांचे प्रयत्न असे. ऑन साईडला खेचलंय. गॅप आहे. जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ज्युनियरच्या बॅटमधून येतोय हा वार आणि धावा मिळतील 4. धावसंख्या 56 झालेली आहे. धावफलकावरती आपण बघताय षटक क्रमांक एकाने 4 प्रारंभ झालाय. मागच्या मॅच मध्ये जी गोलंदाजी प्रभावशाली राहिली घेसरच्या अगेन्स्ट, ती मात्र आता कुठेतरी उंबारलेच्या अगेन्स्ट कमकुवत दिसू लागलेली आहे. चिराग पुन्हा एकदा तयार. स्टाकिंग इनला लेफ्ट हँडेड. प्रेम बॅटची चेंडू मात्र खेळपट्टीवरती लँड झालाय. वेस्टर्नच्या मागे योगेश पाटील चेंडू कव्हर करतात. केवळ एक धाव आहे. धावसंख्या 57. या ओव्हरमध्ये आपण बघताय 6 धाव आले. 4 बॉलमध्ये एक चौकार जरूर आला पण त्यानंतर चांगलं कमबॅक. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला फिल्डर अमोल त्या ठिकाणी फार वेगाने येत आहे. दुसरी धाव होईल का? आणि धोका पत्करलाय आणि तिथे यश हे आलंय.
कधी कधी आयुष्यातही रिस्क घ्यावा लागतो, क्रिकेटच्या मैदानावरती घ्यावा लागतो. फायदा तर होतो कधी कधी, आणि इथे आपण बघतो की तो फायदा झाला आहे. 2 धावा आलेले आहेत. धावसंख्या धावफलकामध्ये बघतो आपण 59 धावा झालेले आहेत. यावरचा अखेरचा चेंडू आपण बघताय. स्ट्रायकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी आहेत. यश बॅटचे चेंडू मागे आलाय, बाहुबलीच्या डोक्यावरनं गेला असता, पण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षक सभ्रभ होते. अशा प्रकारे 4 षटकं संपन्न होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 61 आणि 62 धावा करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. 15.50 धावांची आवश्यकता राखायची विजयासाठी. 4 ओव्हरची मॅच, हे दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होईल. पण टॉससाठी या दोन्ही कॅप्टन, नारिवली आणि पडलेचे कॅप्टन, लवकरात लवकर या प्लीज. टॉस करून घेऊया आपण, पॅनल्टी लावून घेऊ नका स्वतःला. तर धीरज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. पडलेगाव वर्सेस नारिवली. बघूया टॉस कोणी जिंकलाय. नारिवलीने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करणार आहेत. तर रोशन संघनायक होते पडलेचे. टॉस त्यांच्या अगेन्स्ट गेले. नारिवली तयार राहील फिल्डिंगसाठी, यानंतर रेडी राहायचंय. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेले अनिकेत आणि त्याचबरोबर योगेश पाटील. बॉलिंग मार्कवर ज्युनियर प्रेम पाटील तयार होतोय. लेफ्ट आर्मवरती विकेट. टार्गेट आहे 62 धावांचं 4 ओव्हरमध्ये.
मोठं टार्गेट आहे, पण बघूया सोनारपाडा संघ देखील छोटा नाही आहे, मोठा संघ आहे. मोठमोठ्या धावसंख्या चेस करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. पण या मॅचमध्ये बघूया समोर उंबारलीचा क्वालिटी अटॅक. आव्हान सोपं नसणार आहे. इथून मात्र बघूया सुरुवात कशी होते. ओ टॉप एज, पहिलाच बॉल हवेत झेल आणि यष्टीरक्षक राजकुमारने हा झेल टिपलाय. अनिकेतला परतावा लागेल. पहिला धक्का लागतो मैदानावरती. RM11 सोनारपाडा संघाला अनिकेतच्या रूपाने गरज होती. खऱ्या अर्थाने एक चांगल्या सुरुवातीची. पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहेत. सातत्य आपण त्यांच्या खेळामध्ये सातत्याने बघितलेले आहे. न्यू बॅटर अमोल लवकर यावं लागलं, कारण फलंदाज बाद झाला. त्या ठिकाणी अनिकेत रॉयल डकवरती पहिलं मोठं यश मिळाल्याने पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं अनिकेत शून्यावरती बाद झाला होता. आज या स्पर्धेमध्ये त्याचा दिवस नाही असं आपण म्हणू शकतो. पण मागच्या काही स्पर्धांमध्ये सातत्याने बॅटिंग केली आहे. खोऱ्याने धावा केल्यात. मॅन ऑफ द सिरीज असेल, बेस्ट बॅट्समन असेल, असे कित्येक पुरस्कार त्याच्या नावावरती आहे. पण अनिकेत बाद झाला तर मैदानावरती अमोल आलाय. या संघाचा तारणहार, संकटमोचक. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण बघतायत. फेस करत असताना डॉट बॉल फेस केला. अप्रतिम गोलंदाजी प्रेम. मागच्या मॅचमध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग करता आली नाही, पण या मॅचमध्ये एक प्रेशर क्रिएट करू शकतात समोरच्या टीमवरती. प्रेम लेफ्ट आर्ममध्ये विकेट. 2 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत. ऑन साइडला फिल्डर आहे. डीप मध्ये धावतायत. लॉंग चेस, थोडंसं फंबल आणि या दरम्यान या 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत. प्रति ओव्हर मागे 15.50 15.5ची धावगती राखायची आहे विजयासाठी सोनारपाडा संघाला. स्टार्किंगला पुन्हा एकदा अमोल. 2 धावा आल्या 3 बॉलमध्ये. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आपण बघताय 2 आहेत. एक मिड विकेट, एक लॉंग ऑनला. हवेत भावेश टिपला झेल. ज्युनियरला मिळतं आणखीन एक मोठं यश. अनिकेत पाठोपाठ अमोललाही या ठिकाणी बाद केलंय. धावा फलकावरती आपण बघतो केवळ 2 वरती 2 धक्के दिलेले आहेत. मागच्या मॅचमध्ये बॉलिंग चांगली झाली नव्हती, मनासारखी झाली नव्हती ज्युनियरच्या. ती चर्चा सुरू होती मॅच नंतर की भरपूर धावा माझ्याकडनं आलेले आहेत. पण या मॅचमध्ये बघा काय कमबॅक केलंय, ते देखील एक मोठ्या संघाविरुद्ध. 2 विकेट अमोलही परतला. 2 धावांचे योगदान अमोलने दिलेले आहे. न्यू बॅटर मैदानावरती. ग्रामीणचा बाहुबली मैदानावरती दाखल झालेला आहे, तो अमर ठाकूर. बघूया पार्टनरशिपची गरज आहे. योगेश अजूनही स्ट्राईकवरती आले नाही आहेत. एक पार्टनरशिप झाली, इथून एक धावा आल्या तर या मॅचमध्ये सोनारपाडा संघही कमबॅक करू शकतो. पण सध्या तरी उंबारली संघाला तो स्टार्ट मिळालेला आहे. संघ सहकारी येऊन सांगतायत. तिथून सोमनाथ आले, राजकुमार आले, त्याचबरोबर प्रेमनाथ येऊनही सांगतायत की खूप चांगली बॉलिंग झालेली आहे. आता मात्र इथून बिलकुल सवलत देऊ नको मोठ्या फटक्यांसाठी. हा तोच कानमंत्र असावा. मॅच आपण या ठिकाणी दबाव निर्माण केलेला आहे, तो दबाव आपल्याला कायम ठेवायचा आहे. पण बघूया सोनारपाडा संघाला किती कंट्रोलमध्ये ठेवतायत. धावा फलकावरती 2 आहेत. अजून चेंडू आपण बघितले तर 4. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर नाही आहे जवळपास. हा चेंडू जाईल बहुतेक सीमारेषे बाहेर. आणि बघा पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला होता. एफर्ट्स काय होते बघा यशचे. 100 नाही तर मी म्हणेन 200% कमिटमेंट बघायला मिळाली. कारण जवळजवळ 10 ते 15 पावलांचा अंतर फार वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारच होता. त्याला पायाने अडवण्याचा प्रयत्न केला पण तो गेला बाहेर. 4 धावा येतात.
अमरला 4 धावा, सोनारपाडा धावा धावफलकावरती 6. तर लहू पाटील यांचे आगमन झाले. विनंती करून व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे. अमर पाटीलचं देखील अमर पाटील यांचे आगमन झाले. मैदानावरती अमर ठाकूर खेळतोय, एक अमर पाटील या ठिकाणी आलेले आहेत. ओहो, यॉर्कर, नुसता यॉर्कर नव्हता हा, हुकुमी यॉर्कर. बाहुबलीचा त्रिपळा उद्ध्वस्त केलाय आणि किन एक मोठा धक्का दिलाय प्रेमने मैदानावरती सोनारपाडा संघाला. न्यू बॅटर मैदानावरती प्रथमेश पालकरी. पन्नाट वेगा बरोबर होती ॲक्युरेसी. मागच्या मॅच मध्ये 2 बोल्ड केले होते, ऑफ स्टंप उखडले होते आणि काय जबरदस्त गोलंदाजी, प्रभावशाली मारा, तिखट मारा आपण ज्याला म्हणतो. या गोगणारी गोलंदाजी समोर संघ आहे सोनारपाडा आणि या संघाचे 3 मोहरे टिपलेले आहेत. ओव्हर हॅट्रिक इथे कंप्लीट झाले. धावा फलक आहेत केवळ 6. टार्गेट एकूण 62 धावांचा, म्हणजे अजूनही 56 धावा विजयासाठी हव्यात आणि 56 धावा करण्यासाठी 18 चेंडू आता शेष आहेत. स्टॅकिंग इनला बॅटर योगेश पाटील उर्फ पालट्या तयार होतोय. पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतोय, कारण मागच्या ओव्हरमध्ये सारं काही नॉन स्ट्राईकला थांबून त्याने बघितलं. 3 फलंदाज कशा पद्धतीने बाद झालेत. आता बघूया योगेश कशा पद्धतीने सूत्र आपल्या हातात घेतोय. चेंडू जाऊ दिलाय. अंपायर या ठिकाणी सांगते आता वाईड बॉल आहे. वाईडच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या 7. प्रथमेश पालकरी नॉन स्ट्राईक एंडला न्यू बॅटर. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. प्रोटेक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यश पाटील, त्याने काय जबरदस्त बॅटिंग केली. खऱ्या अर्थाने या धावसंख्येला मोठं करण्याची जी सुरुवात झाली ती पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार जिथून आले तिथून मात्र प्रेमला देखील तो आत्मविश्वास मिळाला आणि दोघांमध्ये 49 धावांची पार्टनरशिप झाली. तीच पार्टनरशिप या संघाला 61 पर्यंत घेऊन गेली. पण दुसऱ्या बाजूला 3 विकेट लवकर बाद झाले. एकही पार्टनरशिप आतापर्यंत मोठी होताना दिसली नाही आपल्याला. ड्राईव्ह करताय, चेंडू गेलाय गोलंदाजाच्या डोक्यावरनं मागे. त्या दरम्यान केवळ एक धाव. स्ट्रायकिंग इनला योगेश. प्रेशर जरूर असेल, कारण की 3 खंदे फलंदाज डगआउटमध्ये आलेले आहेत. त्यामुळे योगेशला आता कुठेतरी स्वतःची विकेटही सांभाळायची आहेत, धावाही करायच्या आहेत, टार्गेटही भलं मोठं आहे. या सगळ्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी सांभाळाव्या लागतील. बाहेर निघतो चेंडू पडल्यानंतर. ऑफ ब्रेक करतायत. राईट हँडेडसाठी हा ऑफ ब्रेक आहे, लेफ्ट हँडेडसाठी हा लेग ब्रेक आपण बघतायत. खरं तर फारसं काही जास्त करत नाही, व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न असतो आणि चेंडू संत गतीने हाताळत असताना फिंगर रोल करतायत ते. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे. 1 फॉर दी ओव्हर हा कॉल करण्यात येईल. त्या ठिकाणी धावफल करते आपण बघतो. एकूण झालेले त्या 9. 14 चेंडू 53 करायचे आहेत. ऑन साइडला टायमिंग नाही झालं व्यवस्थित. चेंडू गेलाय स्क्वेअर लेगला. आशुतोष त्या ठिकाणी होते. केवळ एक धाव मिळेल. गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे. पहिल्या षटकात जो दबाव क्रिएट केलाय ज्युनियरने तो मात्र आता सिनियर देखील त्याच पद्धतीने बॉलिंग करतोय. 5 बॉलमध्ये केवळ धावा खर्च केले 4. बॅटची चेंडू मागे. वेल स्टॉप. काय क्षेत्ररक्षण आहे बघा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विराज होते. अशा प्रकारे आपण बघतायत यशस्वी षटकाची समाप्ती. आपण पॉवर प्लेचं कंपॅरिझन केलं तर
उंबारलेने केल्या होत्या पॉवर प्लेमध्ये तब्बल धावा 36 2 पॉवर प्लेमध्ये आपण बघितल्या होत्या 2 षटकामध्ये. आणि इथे 2 षटकाचं कंपॅरिझन केलं तर केवळ 10 धावा आलेले आहेत. म्हणजे जवळजवळ आपण जर पाहिलं तर 26 धावा मागे आहेत. आणि त्यामुळे आता ही मॅच पूर्णपणे उंबाराच्या बाजूने झुकलेली आहे. पारडं जड आहे. आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी हव्यात धावा 51. होतील का प्रश्न? करणार कोण हा देखील प्रश्न. करू देतील का हा देखील प्रश्न आहे. चेक करा एकदा किती झाले. 10च आहेत. तर 12 बॉल 52ची गरज आहे. 10 धावा झाल्यात. 62 टार्गेट आहे. बॉलिंगसाठी तयार त्या ठिकाणी यश पाटील. यशला बॅटिंगला पाठवा. तो बॅटिंगही करतो आणि जेव्हा बॉलिंग द्या तो चांगली बॉलिंग करतो. क्षेत्ररक्षक तो चांगलाच आहे. कष्टपैलू खेळाडू आहेत. उंच गेलाय फटका बहुतेक फसलाय. आणि भावेश कसा सोडेल झेल? कारण माहिती आहे झेल कुणाचा? योगेशचा आहे. आणि मैदानावरती आज 4था गडी बाद झालाय RM11 सोनारपाडा संघाचा. ज्या पद्धतीने गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये गेसाच्या अगेन्स्ट झाली, आता तशीच गोलंदाजी त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतोय उंबारलीची होताना. तब्बल 4 विकेट गमावलेत. अवघ्या 10 या धावसंख्या होती. न्यू बॅटर आर्यन मैदानावरती दाखल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. या दरम्यान या 2 धावा साईल होते डीपमध्ये. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 12. यश लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफच्या वरून पाठवलाय. तरी बघा प्रयत्न करत होते प्रेम. त्याने एक टेबल दिला असता त्यावरती चढून कॅच पकडली असते त्यांनी. इतकी हवेत झेप घेतली होती. एफर्ट्स करायला हव्यात. माहिती आहे कधी चेंडू हाताला लागेल, कधी आत येईल, कधी कॅच. अशा कॅचेस आपण होताना बघितल्यात. पण हा रेंजच्या बाहेर होता. भरपूर लांब होता. षटकार फलंदाज ठिकाणी आपण बघतायत आर्यन ठाकूर. पहिला षटकार इनिंगमध्ये आर्यनच्या बॅटमधून आलाय. आर्यनने पूल केलंय. शफल झाले होते. ऑफ स्टंप वरती आले होते. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पाठवलाय आणि हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. या चौकारच्या मदतीने आपण बघतोय 22. आर्यन एक यंगस्टर तुम्ही बघतायत. चांगली बॅटिंग करतोय. संधी मिळालेली आहे. विकेट 4 गमावलेले आहेत. आर्यन दाखवतोय जे सिनियर खेळाडूला नाही जमलं ते आर्यन करून दाखवतोय. आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती 28 झालेली आहे. चांगली बॅटिंग. आर्यन संधीचं सोनं करतोय. स्वतःला सिद्ध करतोय. हे मॅचचा रिझल्ट काही असू दे पण आर्यनची बॅटिंग चांगली झाली तर तो कॉन्फिडन्स त्याला मिळेल. आणि बॅटिंगमध्ये स्ट्रेंथ नक्कीच सोनारपाडची वाढेल. जेव्हा आर्यनकडे चांगला एक्सपिरियन्स येईल, आत्मविश्वास येईल. फटके तर तो चांगले खेळतोयच. हा देखील गेला स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर. आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतायत. 34 धावा झाल्यात. प्रश्न आता पडलाय की पहिल्या 2 ओव्हरमध्ये कोणीतरी एखादा वरिष्ठ खेळाडू थांबला असता, धावा केल्या असत्या पॉवर प्लेमध्ये किमान 15 ते 20 धावा केल्या असत्या तरी मॅच थोडीशी आपल्या बाजूने झुकवता आली असती. मॅचमध्ये टिकून राहता आलं असतं. पण 34 धावा झाल्यात. बघूया 6 बॉलमध्ये किती पाहिजेत. 6 बॉल 28 ची मॅच. म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नाही आणि आम्ही आता बघा 28. पहिल्या ओव्हरमध्ये 29 आल्या. सगळ्यात जास्त धावा पॉवर प्लेमध्ये
त्यास आता डोई जड जात आहेत. बघूया पहिल्या ओव्हरमध्ये जे सोनारपाड्याच्या अगेन्स्ट घडलं पहिल्या इनिंगमध्ये, आता इथे ते घडवावं लागेल. 6 बॉल 28. तर नारिवली तयार राहायचं. नारिवली पडले. नारिवलीने टॉस जिंकलेले आहे. प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. अंतिम षटक घेऊन येतात मलिंगा. त्या ठिकाणी तयार. प्लम सापडले आहेत. आणखीन एक धक्का. प्रथमेश पालकरी बाद होत आहेत. हा 5वा धक्का. थोडीशी डगआउट मध्ये मस्करी सुरू आहे वेद सोबत. सगळे वेदला ओळखतात आणि वेद कुठेतरी मनामध्ये आनंदित आहेत की आपण जिंकतोय. पण बालट्या म्हणाले की 2 वेळा हरवले. तो म्हणतो की नाही आम्हाला तुम्ही 3 वेळा हरवले. तर मुलं ही एकदम निष्पाप असतात, एकदम निरागस असतात, नेहमी खरं बोलतात. आणि वेद सकाळी लवकर आला होता. चांगला चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला. केवळ औपचारिक त्या ठिकाणी आता शेष राहिली आहे मॅच मध्ये. तर पडले संघ तयार होतोय बॅटिंग साठी. अक्षय, रोहन, दिनेश, भावेश, रोशन, हर्षल हे सगळेजण तयार आहेत. स्लोअर वन या ठिकाणी आपण बघतायत. हा 4था चेंडू सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय कोणा 37 धावा झाले. तर एक चेंडू शेष आहे. विजय निश्चित झालेलाच आहे. म्हणजे स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीचा. जेल ड्रॉप झाला आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे. हा फार मोठा धक्का दिलाय सोनारपाडा संघाला. समर्थकांना धक्का दिलाय. म्हणजे उंबारली संघाने 2 सामने जिंकून या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. अहो मैदानात जाऊ नका, पॅनल्टी लागेल. पॅनल्टी 50 रनची लागली तर वेद तुम्ही हाराल. वेदला माहिती आता काय नाही होणार. तुम्हाला हरवलेलं आहे, आम्ही जिंकलो. आणि बघा वेद सोमनाथ भोईर यांचे सुपुत्र. द मॅच. मॅच सीनियर प्रेम पाटील ज्याने बॅटिंग करताना केल्या 26 धावा. प्रेम भोईर माफ करा. 1 ओव्हर 4 धावा दिल्या. विकेट नाहीये पण इकॉनॉमी चांगला आहे. तर या प्रेम भोईर सिनियर